औळा परिसरात ट्रिनिटी गृहसंकुलाचं बांधकाम 12 वर्ष पूर्ण होऊनही विकासकाला पूर्णत्वास नेता आलेलं नाही. त्यामुळे सुमारे 150 कुटुंब 90% पैसे भरूनही हक्काच्या घरापासून वंचित आहेत. आमदार संजय केळकर यांनी याबाबत पुढाकार घेतला असून आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आली आहे. आमदार संजय केळकर यांनी रविवारी अर्धवट बांधकाम असलेल्या ट्रिनिटी गृहसंकुलाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आणि फसवणूक झालेल्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे हे देखील उपस्थित होते. याबाबत बोलताना केळकर म्हणाले की या इमारतीत सुमारे 150 कुटुंब राहायला येणार असून त्यांनी 90% रक्कम विकासकाकडे भरली आहे. मात्र 12 वर्ष उलटली तरीही विकासकाला इमारत पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे ते हवालदिल झालेत. या प्रकरणी आम्ही या कुटुंबाच्या पाठीशी असून विकासकाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली आहे. विकासकाला बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे. त्यावेळेत बांधकाम पूर्ण झालं नाही तर पोलिसांच्या मदतीनं विकासकाला तुरुंगात खडी फोडायला लावू आणि स्वयं पुनर्विकासाचा मार्ग अवलंबू, असं केळकर म्हणाले. आमदार केळकर यांच्याकडे आम्ही आमची व्यथा मांडल्यानंतर त्यांनी तातडीनं पाठपुरावा केला. लवकरच आम्हाला आमची घरं मिळतील असा विश्वास येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. जवळजवळ 12 वर्ष यांनी वनवास भोगलेले लोक आहेत. त्यांची आज प्रतिनिधी या ठिकाणी या बिल्डिंगच्या इथे थांबलेले. बिल्डरने फसवणूक केलेली आहे. जेव्हा त्याचा ताबा द्यायला पाहिजे तर तो ताबा दिला नाही आणि त्याच्यामुळे यांनी एकजुटीने या ठिकाणी हा लढा सुरू ठेवलेला आहे आणि या लढ्यामध्ये मी त्यांच्या बाजूने आहे, त्यांच्या पाठीशी आहे.